राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला। नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता गृहीत धरून तयारी सुरू आहे। निवडणूक आयोग शुक्रवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे। हरियाणामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली तरी काही प्रादेशिक पक्ष आणि आपमुळे अनेक ठिकाणी निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाने देखील निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा देखील होणार आहेत। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या वक्तव्याने काँग्रेस कोंडीत सापडण्याची शक्यता। मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये जम्मू काश्मीरला भेट देताना घाबरलो होतो असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलंय। 2 वर्षांच्या आत पेट्रोल डिझेल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होईल असा दावा नितीन गडकरी यांनी केला। तसंच अर्थमंत्र्यांनी ईव्हीवर सबसिडी दिल्याने आपल्याला कोणतीही अडचण नाही असं गडकरी यांनी म्हटले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्या बंडामुळे अहेरी विधानसभेचे राजकीय समीकरण बदललंय। आजपर्यंत आत्राम काका पुतण्यामध्ये असलेल्या लढाईमध्ये आता मुलीने उडी घेतल्यानं राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे। काशी मथुरा येथील मंदिरं आणि वक्फ विधेयकाच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने नुकतीच 30 निवृत्त न्यायाधीशांची बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये वाराणसी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुद्द्यासह धार्मिक प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जातं। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत। राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे। राज्य सरकारला महत्वाकांक्षी 3 रस्ते प्रकल्प गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याची चर्चा करत तिन्ही मार्गावरची कामं थांबवण्याची नामुष्की MSRDCवर ओढावलेली आहे। तब्बल 1.25 लाख कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प आता संकटात सापडलेले आहेत। 10 ते 14 सप्टेंबरच्या दरम्यान होणारी नौदलातील बिगर सैनिक कर्मचाऱ्यांसाठीची प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली तर तांत्रिक आणि प्रशासकीय कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली असून नवीन तारीख लवकरच कळवली जाईल असं नौदलाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। ऑक्टोबरमध्ये एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत। साध्या असलेल्या बसपैकी अनेक बस खिळखिळ्या असल्यानं नव्या बस दाखल होणार आहेत। काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर विनेश फोगाटनं मोठं वक्तव्य केलं। आयुष्यामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात। मी माझ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन हा निर्णय घेतल्याचं विनेश यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींनी चीनबाबत एक मोठा दावा केला। मोदींना चीनचा प्रश्न हाताळता आला नाही। आजही चीननं दिल्लीच्या क्षेत्रफळा इतका लडाखचा भाग गिळलाय। मोदी त्यावर काहीच करत नाही असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलेला आहे। शिक्षकांना निलंबित करण्याआधी त्यांना नोटीस देणं बंधनकारक असेल। शिक्षण संस्थांना त्यांना 3 महिने आधी नोटीस द्यावी लागणार असल्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत। राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध केलं। गृह विभागानं या संदर्भातील शासन निर्णय काढलेला आहे। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। यूपीएच्या काळात गृहमंत्रीच लाल चौकामध्ये जायला घाबरायचे तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील याची कल्पना न केलेली बरी असं म्हणत आजच्या कार्यकाळात लाल चौकात कुणीही जाऊ शकत असल्याचा दावा ठाकूर यांनी केलेला आहे। कोथिंबिरीचं नुकसान झाल्यामुळे एका जुडीला सरासरी भाव 170 रुपयांवर जातोय तर सध्याचं वातावरण पाहता आणखी 8 ते 10 दिवस भाव चढेच राहण्याची शक्यता आहे। लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांची घसरण झाली। कांद्याची भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेड NCCFनं खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारामध्ये येणार असल्याच्या चर्चेमुळे ही घसरण झालेली आहे। रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी ॲक्सिस बँक आणि HDFC बँकेवर एकत्रित 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन आणि व्याज दरासंदर्भात काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलेला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 14 रस्ते बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। 11 सप्टेंबर ते 18 दरम्यान संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे रस्ते बंद करण्यात येणार आहेत। राज्यातील अनेक भागामध्ये हवामान खात्याच्या वतीनं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये निवडणुकीवर चर्चा झाली। यावेळेस कमला हॅरिस पहिल्यांदाच डिबेट शोमध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळेस ट्रम्प यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.